आता बघूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान 35 दिवसानंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। तर आता मतमोजणीच्या वेळी सतर्क राहणार असल्याचीही माहिती। मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी तहसीलदार मतमोजणी केंद्रावर नको, जिल्हाधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम। बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र। पाण्यासाठी बिरणवाडीत रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटलांचा विरोध। तासगाव पोलीस ठाण्यात रोहित पाटलांकडून ठिय्या। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी। सहयोग निवासस्थानी अजित पवारांचा जनता दरबार। सांगली जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक। बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या नोकर भरती आणि इतर घोटाळ्यानंतर शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घोटाळ्याची मालिका। संचालक मंडळ बरखास्त करण्याची पडळकरांची मागणी। पुणे अपघात घडला त्याच ठिकाणी पुणे युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। माझी आवडती कार, माझा बाप बिल्डर असता तर, अशा विषयांवरील निबंध लेखनावर 11,111 रुपयांचं बक्षीस।